जागेवर जाऊ नका आता, नाही तर आंदोलन करावी लागतील. सुगीचे दिवस आले आणि जरा कोण आहे कोणाचा कोण टेंबऱ्यांचे नाक काय वरतून असं पकडलं, तुझा पण पकडला नाटक करतं पोरी सारखे पकड रे. चल अक्षय विचार चल. सर उमेदवारी अर्ज एकूण काय परिस्थिती आहे एबी फॉर्मच्या वाटप संदर्भात? मुंबई शहरातल्या एबी फॉर्मसाठी लोकांची प्रतीक्षा आहे. ठाण्यात परिस्थिती काय आहे? ठाण्यात शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या तिघांचं गुणागोविंदाने जे काही जागा वाटपाचा कार्यक्रम होता तो बऱ्यापैकी आता पूर्ण झालेला आहे. एखाद जागेवर कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये वाद असल्यामुळे ती जागा थांबली आहे, पण बाकी बऱ्यापैकी आता आमचं सगळं संपलेलं आहे. आमच्याकडनं काल रात्रीपासून जवळजवळ सगळेच एबी फॉर्म गेलेले आहेत आणि काही ठराविक एबी फॉर्म जे आहेत ते आज संध्याकाळपर्यंत आमचे जातील. तुमचे आपण जर बघितलं तर ठाणे हा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. काय परिस्थिती आहे? गडाला सुरू आहे. मी तुम्हाला बरेच दिवसापासून सांगतो की शिंदेना त्यांचा वोटर माहिती नाहीये. मागील जेवढ्या निवडणुका ते लढले ते भारतीय जनता पक्षाच्या खांद्यावर बसून लढले. उभाटाकडे खालचा जो कॅडर आहे तो पूर्णपणे उभाटाकडे आहे आणि शिंदेबरोबर जे गेले ते सगळे त्यांचे नेते होते. सो हा कॅडर जो आहे तो उभाटाकडे राहिल्यामुळे मला असं वाटतंय की जर ते आत्ता यांची उद्या युती तुटली तर सगळ्यात मोठा जर पाणीपत ठाण्यात कोणाचा होईल तो शिंदेंचा होईल. तुम्ही ठाण्यातल्या विधानसभेला जे झालेलं मतदान आहे 3 पक्षांचं ते जर तुम्ही सगळीकडे पाहिलं आणि जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, राष्ट्रवादी जर ते एकत्र केलं तर यांना पडलेल्या मतापेक्षा प्रत्येक ठिकाणी 1,500-2,000 हजार मतं ही आम्हाला जास्तीच आहेत. आणि आता ठाकरे ब्रँडचा जो काही करिश्मा आहे तो तुम्हाला पाहायलाच मिळेल. तर ह्या सगळी गणितं पाहिलीत तरी आता जरी दुरून ते किती मोठं दिसत असेल तरी ठाणे महानगरपालिकेत 15 तारखेला 16 तारखेला येणाऱ्या 16 तारखेला तुम्हाला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल हे मी तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो. आता ठाण्यामध्ये ठाकरे ब्रँड वर्सेस मोदी, कारण की ठाण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मोदींचे फोटो लावलेले आहेत आणि तिथं नमो मोदी नमो ठाणे असा उल्लेख करण्यात आलेला आहे. नमो मोदी नमो ठाणे हा विषय जो आहे तो कशा प्रकारचं बँडिंग करतात मला माहित नाही, पण खरं तर जर तुम्हाला एवढंच केंद्राच्या बाबतीत करायचं होतं तर केंद्राकडनं ठाण्याला काय फंड येणार आहे? ठाण्यातल्या पाण्याचं धरण जे मागील 20 वर्ष लटकलंय त्याचं काय करणार आहात? घोडबंदर ठाण्याच्या आतली जी ट्रॅफिक आहे त्याचं काय करणार आहात? ठाण्यातल्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांचं तुम्ही काय करणार आहात? ठाण्यामध्ये प्रचंड होत असलेल्या भ्रष्टाचाराचं तुम्ही काय करणार आहात? याच्या बाबतीत तुम्ही होल्डिंग लावून आम्हाला सांगा. नमो ठाणे नमो भारत त्याला काही हे नाहीये. तुम्ही दरवेळेप्रमाणे येता इमोशनली ठाणेकरांना ब्लॅकमेल करता आणि पुढे निघून जाता. यावेळेला तसं होणार नाही. आमच्या प्रचारात हे मुद्दे राहणार आणि आम्ही प्रश्न विचारणार तुम्हाला की मागील 20 वर्षात तुम्ही नाही करू शकलात. केंद्रात 10 वर्ष 11 वर्ष सत्ता आहे, महाराष्ट्रात 11 वर्ष सत्ता आहे, तरी जर तुम्ही कामाचे बॅनर न लावता हे बॅनर लावत असाल तर हे ठाणेकरांचं आणि महाराष्ट्राचं दुर्भाग्य. अविनाशजी, एक महत्वाचा मुद्दा आहे की शिवसेनेची राजकारणातली एंट्री ही ठाण्यात महापौर बसवल्यानंतर झाली होती आणि त्याच्यानंतर हा प्रसंग आलेला आहे. कसं असेल पुढचं निकालाच्या नंतर? लोकसभेला सुद्धा मोदींच्या नावावरती इलेक्शन लढलं गेलं, विधानसभेला पण तेच झालं आणि आता त्याच विषयावरती ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला. हो, कारण बाळासाहेबांचे फोटो नव्हे. मी तुम्हाला परत सांगतो की ठाण्यामध्ये तसं काही जसं म्हणतात की शिंदेचा बालेकिल्ला वगैरे आहे. सो ज्याच्याकडे नगरसेवक आहेत म्हणजे बालेकिल्ला होत नाही. हो, कार्यकर्त्यांचा एक मोठा कॅडर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडे आणि शिवसेनेकडे आहे, उभाटाकडे आहे. त्यामुळे नगरसेवक किती याच्यावर बालेकिल्ला ठरत नाही. तुम्हाला या महानगरपालिकेनंतर कळेल की ठाणे हा बालेकिल्ला शिवसेना आणि मनसेचा आहे. अविनाशजी, ज्याप्रमाणे महायुतीचं मार्गक्रमण चाललंय तसं आव्हान बघताय तुम्ही बीएमसी? बिलकुल नाही, बीएमसीचं मला एवढं माहित नाही कारण मी त्या प्रोसेसमध्ये नाही. पण ठाणे महानगरपालिकेत तुम्हाला कळेल की असं काही आव्हान आमच्याकडे नव्हतं. 16 तारखेला ज्यावेळेला विजयाच्या रॅल्या निघतील त्या दिवशी कळेल की ठाकरे ब्रँड ठाण्यामध्ये जोरदार चाललाय, कारण ठाणेकरांचं ठाकरेंवर प्रेम आहे. आणि मागच्या विधानसभेला ते गेल ते दिसलं. आता त्या विधानसभेला जर आम्ही दोघं एकत्र असतो तर यांचं सगळ्यांचंच ठाण्यामध्ये बऱ्यापैकी पाणीपत झालं असतं, अनेक जागांवर पाणीपत झालं असतं. आनंद दिघेंचं नाव घेऊन सातत्याने शिंदे तिथे
राजकारण करताना पाहायला मिळाले. त्यांनी आनंद दिघेंचं नाव वापरलं तर त्यांना कितपत फायदा होईल असं हे वाटतं? बघा, आनंद दिघेंना ठाण्यात दैवत मानणारी खूप लोक आहेत, परंतु जे लोक दिघे साहेबांचा फोटो सुरुवातीला एवढा मोठा होता, तो आता असा होता एवढा आलाय, तर ते लोकांना पण कळतं की दिघे साहेबांच्या फक्त नावाचा वापर केला जातोय. दिघे साहेबांचे खरे वारस तर माझ्या मते राजन विचार आहेत, केदार दिघे आहेत. हे सगळे दिघे साहेबांचं जे कार्यालय होतं, मठ होतं, आता त्याला 5 स्टार कार्यालय बनवलंय. त्याच्यासाठी दिघे साहेबांच्या मठासाठी दिघे साहेब एवढा महान नेता होते की त्यांच्याकडे अनेक वर्ष ठाणे महानगरपालिका होती, पण मठासाठी 1 रुपया नाही घेतला. मागच्या बजेटमध्ये दिघे साहेबांच्या मठासाठी 3 कोटीचं बजेट ठेवलंय चहा पाण्यासाठी. आता 3 कोटीची चहा पाणी नक्की काय पिणार आहे देवाला माहिती, पण मागच्या बजेटमध्ये दिघे साहेबांच्या मठासाठी जो माणूस गोरगरिबांसाठी काम करायचा, ज्याचं मठ एका झोपडीसारखं होतं, त्याचं मठ 5 स्टार बनवलं आणि त्या 3 कोटीचं महानगरपालिकेचा जे दिघे साहेब नेहमी भ्रष्टाचारावर बोलायचे, त्यांच्याच मठामध्ये आता भ्रष्टाचार चाललाय चहा पाणीच्या नावावर. आमचा शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक ज्यावेळेला राजसाहेब उद्धवसाहेब बोलतात त्यावेळेला त्यांचा ऐकतो, त्यांचा शब्द हा अंतिम मानतो. त्यामुळे खूप मोठा नाराजी नाट्य काय आमच्यामध्ये होणार नाही. आमच्याकडे इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे, पण ज्यावेळेला आम्ही त्यांना पटवून सांगतोय की कशाची काळाची गरज काय, त्यावेळेला तो थोडासा डोळ्यात पाणी आणतो, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला लागेल एवढी आम्हाला खात्री आहे. शिवसेनेचं मनोमिलन झालंय, पण राष्ट्रवादी मनसे आणि शिवसेनेचं मनोमिलन झालंय का एकत्रच लढणार आहात? आमच्या सगळ्यांचं मनोमिलन, घट्टमिलन, जेवण सगळं झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही तिघही जण एकदम आनंदी आहोत, सुखी आहोत आणि पुढचा संसारही नीट करू. धन्यवाद. जितेंद्र आव्हाड नाराज होते. हे घे बाबा, हे घे.